1.5 तास झाला वरतीच आहे मी आणि वरती पाय वगैरे ठेवायला काय अजिबात जागा नव्हती. खंड असा वाकत होता आणि मला वाटलं की पडणारच आहे काय. सो गाईज ही आहे 2 बादली कोकम सरबत सगळेच पितात किंवा तुमच्या कढीमध्ये जे कोकम यूज होतं मस्तपैकी त्याने कढीला चव येते आंबट अशी. पण त्या कोकमची प्रोसेस कशी होते तुम्हाला माहीत आहे का? तर आजच्या व्हिडिओमध्ये मी हेच दाखवणार आहे. आणि कुठल्याही फॅक्टरीमध्ये हे सगळं बनत नाही, तर आम्ही स्वतः हाताने करतो किंवा ज्यांच्या कोकम आहेत ते सगळे स्वतः त्यांच्या हाताने करतात. तर ह्या व्हिडिओमध्ये कोकमची फळे काढण्यापासून ते शेवटपर्यंत कोकम सरबत कसं बनतं किंवा त्याचं पूर्ण फायनल कोकमची सोलं जी असतात ती कशी बनतात तिथपर्यंत हा व्हिडिओ बनणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता मी चाललो आहे कोकम पाडायला. म्हणजे काल परवा आम्ही 2-3 पाडल्यात, पण आता अजून काही ज्या उरल्यात पावसाच्या अगोदर आपल्याला पाडायच्या आहेत. पावसाच्या अगोदर कशाला, कारण नंतर मग ते खराब होणार, म्हणजे कुजणार वगैरे. त्याच्यामुळे आता आपल्याला पाडायचं आहे. सध्या पाऊस वगैरे लागायला सुरुवात झालेली आहे. हे बघा 2-3 दिवसापूर्वी हे कोकम पाडलेली, चांगले लागलेले, भरपूर भेटलेले. आता ही झाली आणि आता आपल्याला अजून एक पुढे आहे ती आपल्याला पाडायची आहे. दाखवतो तुम्हाला. आता आपल्याला हे झाड पाडायचं आणि ह्याच्यावरती भरपूर कोकम आहेत, दाखवतो. हे बघा, दिसत नसतील कारण झाडाच्या खालून दिसत नाही, पानं वगैरे येतात. पण हे बघा, काल पाऊस लागलेला त्याच्यामुळे ती कोकम पूर्ण सुळसुळीत झाली असणार, त्याच्यामुळे पाय टिकणार नाही. त्यामुळे आपल्याकडे शिडी आहे, याने चढणार. ही शिडी आहे वरतीपर्यंत गेली, त्याने आपण आता चढणार आहोत. नॉर्मली आपण कसं हे टॉवेलचं अशी रिंग कशी तयार करतो आणि ते पायात अडकवतो, त्याला खाडू म्हणतात, त्याने पण आपण चढू शकतो. पण आता आपल्याकडे शिडी असल्यामुळे आपण ते करत बसणार नाही आहोत, डायरेक्ट आता शिडीनं चढणार आहे. चला. आता मी शिडी त्या झाडाला लावणार आहे, पण त्याच्या आधी छोटासा तुम्हाला बिहाइंड द सीन दाखवतो. आता कॅमेरा लावण्यासाठी मी असंच काहीतरी सेटअप तयार केलेला आहे आणि तिथे मी कॅमेरा लावणार आहे, कारण सध्या माझ्याकडे स्टँड घरी राहिलं आहे आणि एवढ्या लांब मला जायचं नाही आहे. शिडी उभी करून झालेली आहे आणि आता आपल्याला पाहिजेत काठ्या. त्या आता मी घेऊन येतोय. काठ्या मे बी मागे तिकडे आपण एक कोकम पाडलेली तिकडेच असेल. तर आपल्या गावातल्या लोकांना हे प्रकार माहीत आहेत, कोकम वगैरे पाडणे. पण शहरातल्या लोकांना सहसा हे प्रकार दिसत नाही. ज्यांची ये जा असते गावात त्यांनाच माहीत असतं. तर हा व्हिडिओ स्पेशल त्या शहरातल्या लोकांसाठी आहे ज्यांना माहीत नाही आहे. सो ठीक आहे. आता मी काठ्या विसरलो आहे, कारण कोकम पाडायला काठ्या लागतात बांबूच्या. ते मला वाटलं मागे मी पाडलेल्या तेव्हा तिथेच आहेत, पण ते मी चुकून घरी नेऊन ठेवले आहेत. तर ठीक आहे, आता बघूया. आता घराकडे जाऊन काठ्या घेऊन येऊया. काठ्या आपल्याला भेटलेल्या आहेत. हे बघा, एक शॉर्ट आहे, एक लॉंग आहे. शॉर्ट कशाला, जवळचे पाडायला, लॉंग आहे ते लांबचे भेटत नाही. ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे. चला तर आता ठीक आहे, आता डायरेक्ट भेटू कोकम पाडताना. मच्छरीने बघा केवढं रस्ते खाल्ले. तिला आता उडायला पण जमणार नाही, भरपूर मच्छर आहे तिकडे. तुम्हाला माहिती आहे सगळ्यात वाईट गोष्ट काय आहे? जेव्हा एखादी मच्छर पूर्ण पोटभर आपलं रक्त खाते आणि आपण तिला मारू शकत नाही, अशी जोडून जाते. खूप वाईट वाटतं. चला आता आपण कोकम पाडूया. ही कोकम तशी छोटी आहे, कारण मागच्या वेळी आम्ही पाडली ना ती मोठी होती. ती बघा त्या साईडला दिसते तुम्हाला. हे बघा, ही एकदम अशी उंच आहे आणि इकडे चढायला पण अवघड होतं. त्यामुळे आता आपल्याला ही छोटी काठीच उपयोग पण नाही. मोठ्या काठीची आपल्याला काही गरज नाही, ही खूप मोठी आहे. तर या काठीला मी अशी दोरी बांधलेली आहे, कारण कसं वरती झाडावर गेल्यावर आपल्या हातातून निसटता कामा नये, खाली पुन्हा आपल्याला उतरावं लागेल. सो हा दोरा मी माझ्या टॉवेलचा फाडला आहे आणि हे टॉवेल आहे आईचं. आता घरी जर माहीत पडलं तर मला ओरड पडेल. चला कोकम पाडूया. सो गाईस, कोकम पाडून झालेले आहेत आणि तुम्ही हालत बघू शकता कशी झाली ती. कारण साधारण मला 1.5 तास झाला वरतीच आहे मी आणि वरती पाय वगैरे ठेवायला काय अजिबात जागा नव्हती. कसं ॲडजस्ट करावं लागलं, पण आपलं काम झालं आहे, नो प्रॉब्लेम. बडे बडे शहरों में इतनी छोटी छोटी बातें होती रहती है. हे बघा कोकम पाडलेत, बघा एवढे सगळे कोकम पडलेत आणि आता वरती काही शिल्लक नाही.
झाडाच्या शेंड्याला जाऊ शकलो नाही कारण शेंडा असा निमुळता होत गेला आणि कोकमचं पण ओझं आणि माझं पण वजन, त्याच्यामुळे शेंडा असा वाकत होता आणि मला वाटलं की पडणारच आहे काय. खूप वाकलेला. मग मी ती वरती पोपळ दिसते तुम्हाला ही माझ्या पोटाकडे, तर त्या पोपळीला मी पकडलं आणि मग खाली आलो. त्याच्या आधाराने दाखवू शकलो नाही कॅमेऱ्यामध्ये. सो कोकम वगैरे पाडून झाली आणि आता मी चाललो आहे घरी कारण पाणी आणलं नव्हतं मी आणि आता ताण भरपूर लागले मला आणि आता या काट्यांचं पण काय काम नाही, तर काटे बिटे घेऊन आता घरी जायचं आहे. चला तर मग आता पुन्हा येणार होतो कोकम वगैरे वेचायला, तेव्हा भेटू. सो गाईस पाणी बिणी प्यायलो आहे आणि आता मी जाणार होतो कोकम वेचायला, पण पुन्हा म्हणे आहे आधीच गेलेली आणि मी पोचण्या अगोदर त्यांनी कोकम वगैरे वेचून आणली. झाले इतकीच होती. एक बादली आई घेऊन गेली आणि दुसरी बादली इकडे ठेवलेली आहे. मे बी पुण्याला जमलेलं असे. हो आंबे पण आहे त्याच्यामध्ये. ज्यूर दिस इज नाईस आंबास. ठीक आहे, आता बादली घरी घेऊन जाऊया. बादली डोक्यावर घेतली कारण खालून त्याला आगळ आहे. डोक्याला लागलं तरी चालतं पण कपड्याला लागला पण डाग जात नाही. सो गाईज ही आहेत 2 बादली कोकम. हे आता आपण नंतर फोडणार आहोत, पण त्याच्या आधी आपल्याला सध्या लाकडं वगैरे आणायचे आहेत कारण उद्या दिवे आहेत. दिवे वगैरे असतात तेव्हा काहीतरी खोप शिवत नाहीत किंवा शिवणं म्हणजे खोप वगैरे बांधणे तसं करत नाहीत किंवा लाकडं वगैरे आणत नाहीत. हां आज 9 तारीख आहे, उद्या 10 तारीखला दिवे लागणार आहेत. म्हणजे साधारण आपण काही नॉर्मल आपलं लाकडांसंबंधित काम करू शकत नाही. असं म्हणतात की आग वगैरे लागण्याची शक्यता असते. मला माहीत नाही प्रॉपर काय आहे ते, म्हणून दिवे वगैरे लागायच्या अगोदर आपल्याला ही कामं आटपावी लागतात. या साईडला आहेत आंबा पोळ्या, पूनमने घातल्यात. हे आपण पावसात खाणार आहोत. प्रॉपर सुकल्यानंतर व्यवस्थित त्यांची पोळी तयार होणार आणि नंतर पावसात खायला आपल्याला बरं पडणार. मम्मी लाकड्या भरते. इतकीच भरलं आता चालू केली. हैसा जनावर गेला माडे. पिवळ्या पोटाचा कोणतरी होता जनावर. पिवळ्या पोटाचा आता दिवड कसं असतं तो उंदीर खाता तो. ही आमची लाकडाची खोप आहे आणि याच्यामध्ये आम्ही अशी लाकडाची आशी तयार केलीत. याला आम्ही आसा म्हणतो. आसा म्हणून आसा. ओके, तर ही लाकडं आम्ही अशी लावतो व्यवस्थित आणि पावसाळ्यात आपल्याला ही वापरायला भेटतात. कंटिन्यू आपण गॅस वगैरे वापरू शकत नाही, त्यासाठी आपण हे असं करून ठेवतो. तर फायनली कोकम फोडायला घेतलेलं आहे इकडे. पप्पा मागाशी बसलेले कोकम फोडायला. या कोकमच्या बिया आहेत आणि ही खायच्यासाठी सोलं केलेली आहेत. ही फोडून नंतर सुकवावी लागतात आणि सुकवून नंतर आगळामध्ये त्याला बुडवून वगैरे काढून 2-3दा पुन्हा सुकवावी लागतात. आणि ही आहे घूल. आता ही घूल असते ती आपण खायला वापरत नाही, याला ही विकतो आम्ही. ही जी घूल असते त्याच्यामध्ये कच्ची वगैरे असतात, सुकलेली वगैरे असतात आणि हिच्याकडे आम्ही विकतो. ते असं म्हणतात की याची हाजमोला वगैरे बनते. हा कोकमचा प्रॉपर तयार झालेला आगळ आहे. ह्याच्यामध्ये मीठ वगैरे घालतात म्हणजे कसं कीड वगैरे पकडू नये त्याच्यासाठी मीठ घातलं जातं याच्यामध्ये. आणि ते पण जाडं मीठ असतं. बारीक मीठ पण चालतं पण जाडं मीठ चांगलं असतं. इकडे थोडंसं आगळ जमलेलं आहे या साईडला. याच्यावरती शेवाळी आली आहे. ही जी शेवाळी असते त्या वेस्टेज असते, ती आपल्याला काढून टाकावी लागते. काय हार्मफुल नाही ते, फक्त ते वेस्टेज असतं ते वरती आलेलं असतं. आणि याच्या खालचा जो आगळ असतो तो युजफुल असतो. बाकी हे वरचं आपण काढून आपण फेकून देतो. आता मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी ज्या बिया दाखवलेल्या आहेत त्याच्या आम्ही जाळीच्या भांड्यात ठेवतो आणि त्यांचा रस पाजरून पूर्ण त्या दुसऱ्या खालच्या भांड्यात देतो आणि त्याचा आगळ तयार होतो. मग त्या आगळामध्ये आम्ही मीठ वगैरे घालतो आणि त्याच्यानंतर तो आगळ सोलं वगैरे आम्ही बुडवून काढतो. नंतर तो आगळ जाड होतो आणि त्याची प्रोसेस खूप मोठी आहे. ते पूर्णपणे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत, त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवावा लागेल. तसं या आगळ्यात मीठ घालण्याचं काही ठराविक प्रमाण नाही आहे, अंदाजाने आपण मीठ घालतो. साधारण एवढं जर आगळ असेल त्याच्यामध्ये 2 हात असं मीठ घालतो, असं काहीचं त्याचं प्रमाण आहे. आता वेळ झाली आपल्या व्हिडिओच्या शेवटच्या पार्टची. आता तुम्हाला दाखवणार आहे आपल्या रॉ जो आगळ असतो म्हणजे आता आपण तयार केलेला, त्याचं आपण कोकम सरबत कसं बनवतो. तर प्रोसेस झालेला आगळा आपल्या इकडे आहे, ज्याच्यात मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे. तर या भांड्याला मी गोळा करतो आणि अजून पण त्याच्यावरती ते शेवळ आहे, पण एवढा काय फरक नाही पडत त्याने. तो आपण नंतर काढून टाकायचा असतो. सो आहे आपला रॉ आगळ तयार झालेला. ह्याच्यामध्ये कुठलंच केमिकल नसतं, काहीच नसतं, फक्त मीठ असतं आणि आगळ असतं. मीठ कशासाठी तर त्याला कीड वगैरे पकडू नये किंवा जास्त काळ टिकायला पाहिजे, त्याच्यासाठी आपण मीठ घालतो. चला आता आपण याचं कोकम सरबत बनवूया. तर कोकम सरबतची रेसिपी एकदम सिंपल आहे. म्हणजे आपला पहिल्यांदा आपला रॉ आगळ घ्यायचा,
पाहिजे तेवढाच घ्यायचा. आंबट असतो हा, तेवढा आंबट नसतो, कारण जेव्हा आपण प्रोसेस करतो कोकम वगैरे त्याच्यामध्ये घालतो तेव्हा तो थोडा आंबटपणा त्याच्यात जास्त येतो. त्याच्यामध्ये आपण आता थोडंसं मीठ घालून घ्यायचं, जास्त घालायचं नाही कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये मीठ असतं. एवढं बस झालं मीठ. आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकणार आहोत. एवढी साखर बस झाली, कारण हा आगळ असतो थोडासा आंबटपणा कमी असतो, त्याच्यामुळे त्याला साखरेची किंवा जास्त मिठाची गरज नसते. जेव्हा आपण तो पूर्ण प्रोसेस करतो, ज्याच्यामध्ये सोलं वगैरे बुडवून काढतो, तेव्हा आगळ तो जाड होतो आणि नंतर मग त्याला आंबटपणा आणि स्ट्रॉंगनेस येते. त्याच्यामुळे आता काही घालण्याची जास्त गरज नाही. सध्या गरमी जास्त असल्यामुळे त्याच्यामुळे तुम्ही जिरं पण टाकू शकता. मी फक्त नुसतं हातावर कुस्करून घेतलेलं आहे. थोडंसं फक्त त्याच्यामध्ये टाकायचं. जिरं वगैरे टाकून झाल्यावर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. सगळं टाकून झाल्यावर व्यवस्थित मिक्स करायचं आणि तुमचं सरबत झालं रेडी. व्हिडिओसाठी थोडंसं शेप पण व्हावं लागलं, पण बघूया आता कसं झालं आहे ते. भारी झाले, फक्त थोडी साखर मिक्स झाली पाहिजे होती अजून, पण छान झाले. तर ठीक आहे, असा होता आपला व्हिडिओ. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटमध्ये सांगा. कसा व्हिडिओ झाला ते पण सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.